MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH माळेगाव कारखाना निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी आपण पाहतोय की स्वतः दादा जे आहेत ते संपूर्ण तालुक्यामधल्या प्रत्येक मतदान केंद्रावरती जे आहे ते गेलेले होते। प्रत्येक मतदान केंद्रावरती जाऊन दादांनी आज दिवसभर आढावा जो आहे तो घेतला आणि आता मतदानाची वेळ जी आहे ती संपत आलेली आहे। मात्र आज दिवसभर दादांनी सगळ्या मतदान केंद्रावरती भेटी ज्या आहेत ते दिलेल्या होत्या आणि आपण पाहतोय की प्रत्येक मतदान केंद्रावरती दादांच्या भोवती कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। कारण दिवसभर जे आहे स्वतः दादांनी बूथ केंद्रावरती आढावा जो आहे तो घेतलेला होता। दादा आता वेळ संपत आलेली आहे, कसा दिवसभर प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळाला? तुला कसं वाटलं? नाही, कार्यकर्त्यांची तर खूप गर्दी आहे, म्हणजे आजच निकाल जाहीर करून टाकायचा? नाही, ते आत्ताची गर्दी मतामध्ये त्याचं रूपांतर झालं तर मला काही अडचण वाटत नाही, पण मतामध्ये त्यांनी रूपांतर केलेलं असलं पाहिजे। कार्यकर्त्यांचा उत्साह सकाळपासून मी बघतोय, मी बरेचशा गावामध्ये गेलोय। आता फक्त माझं निरावागज, घाडगेवाडी, मेखळी तो भाग राहिलाय, जाताना मळद आणि पलीकडं अशी तेवढीच गावं राहिली, उंडोडी सोपं। दादा आम्ही सकाळपासून तुमच्या सोबत आहोत, प्रत्येक पहिल्या मतदान केंद्रापासून ते आता शेवटच्या मतदान केंद्रापर्यंत गर्दी आहे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, तुमच्या सुद्धा चेहऱ्यावरती सकाळपासून हास्य पाहायला मिळतंय। प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत, काय कार्यकर्त्यांकडून सांगितलं जातंय तुम्हाला? नमस्कार। कार्यकर्त्यांकडून दादा काय सांगितलं गेलं, काय प्रतिक्रिया दादा? भावी चेअरमन आहेत काय म्हणला? काय कार्यकर्त्यांच्या काय प्रतिक्रिया आज तुम्हाला पाहायला मिळाल्या? वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साह आहे, त्याच्यामध्ये आम्हाला शेवटी त्यांचा अधिकार आहे, ते मालक आहेत कारखान्याचे। 5 वर्षाच्या करता विश्वस्त म्हणून कुणाला निवडून द्यायचं हे सर्वस्वी त्यांच्या मनावर आहे। आम्ही आमच्या परीनं पटवून द्यायचा प्रयत्न केलाय, समोरच्यांनी त्यांच्या परीनं दिलाय। तिसरं पॅनल, चौथ्या पॅनल, ज्यांनी त्यांनी आपापलं काम केलंय। आता जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 70-75% पुढं मतदान केलंय आणि कदाचित शेवटपर्यंत 90% मतदान झालं तर आश्चर्य वाटून देऊ नका। काय झालं, मयतांची पण संख्या मोठी आहे, ती काढली असती तर आत्ता 90%च्या पुढं मतदान केलं असतं। पण मतदानाला प्रतिसाद पण उत्स्फूर्तपणे दिसतोय, विशेषतः कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद ओसंडून वाहताना दिसतोय। परंतु 24 तारखेपर्यंत काउंटिंगला थांबवलं। एक मिनिट, कोण चेअरमन कोण होणार आहे? कार्यकर्त्यांच्या या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या पाहायला मिळतात आणि अजित पवार चेअरमन होतील अशी कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया आहे। मात्र आता जवळपास 80% मतदान झाल्याची प्रतिक्रिया अजित पवारांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विशाल सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, बारामती। काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग, असली मसाले सच MDH। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।